गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। विठ्ठलवाडी पोलिसांनी अंमली पदार्थाविरोधी कारवाई करत उल्हासनगर कॅम्प 4 परिसरातून एका व्यक्तीस गांजासह अटक केली आहे। आरोपीकडून सुमारे 3 किलो 329 ग्रॅम गांजा, मोबाईल फोनवर रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कॅम्प 4 मधील आदर्शनगर परिसरात संशयित व्यक्ती गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे यांना मिळाली। या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी, पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बंकटस्वामी दराडे, पोलीस अंमलदार रामदास मिसाळ, सागर मोरे, चंदू गायकवाड, संतोष सांगळे, गणेश राठोड, दिलीप चव्हाण यांच्या पथकाने सापळा रचला। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत झडती घेतली असता अंदाजे 3 किलो 300 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आलाय। तसेच मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत आज ही कारवाई करण्यात आलेली आहे। यातील आरोपी जो आहे शेंगदाणे नाव आहे त्यांचं आणि त्यांनी गुप्त बातमीदारांमार्फत एके ठिकाणी येण्याची माहिती आम्हाला मिळाली होती। विठ्ठलवाडी तपास पथक, त्यानंतर क्राईम पीआय श्री गोडसे आणि अशोक कोळी यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केलेली आहे। एकूण त्याच्याकडून 3 किलो 300 ग्राम गांजा जो आहे तो जप्त करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये संबंधित आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामध्ये ह्या अंमली पदार्थाविरुद्धची जी कारवाई आहे ती वर्षभर आम्ही करत आहोतच आणि ती कंटिन्यू चालूच राहणार आहे। या संदर्भाने कुठली इन्फॉर्मेशन असेल तर ती पर्सनली जर आम्हाला कळवली तर त्यांचं नाव जे आहे बातमीदाराचं आजच्यासारखंच गोपनीय ठेवण्यात येईल आणि आपली सोसायटी जी आहे ती ड्रग फ्री सोसायटी होण्यासाठी ठाणे शहर पोलिसांचं माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्फतीने ही कारवाई जी आहे ती चालूच राहणार आहे। एक आरोपी फरार झाला असून त्याचा शोध घेत आहेत। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।